आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 521 पदार्थांचा महानैवेद्य आणि 1,25,000 दिव्यांची आरास। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती तर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट। मिठाई, फराळाच्या तिखट गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादांच्या तब्बल 521 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे 1,25,000 दिव्यांची संपूर्ण मंदिर सजवण्यात आलं आहे। पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी मोठी गर्दी केली होती। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता। यावेळी ट्रस्टचे विश्वस्त कार्यकर्ते उपस्थित होते। मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता। ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले की त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरिता पदार्थ देण्याचं आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आलं होतं। त्यानुसार तब्बल 521हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले। हे सर्व पदार्थ प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात आले आहेत। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आणि दीपोत्सवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो। गेल्या अनेक वर्षांची परंपरा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची राहिली। त्रिपुरा सुराचा उद्भव हा महादेवांनी केला। या प्रित्यर्थ त्यावेळेला ह्या कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला सगळ्या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये साजरा केला। त्याचंच प्रतीक म्हणून आज गणपती बाप्पा इथं आपण बघताय की एक दीपोत्सव चांगला साजरा केला। मंदिराच्या कळसापासून ते पायरीपर्यंत जवळजवळ 1,00,000 दिवे आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंदिरावर लावलेले। सगळे शुद्ध तेलाचे दिवे ते कासेमध्ये आपण लावतो। सुरक्षेची सगळी काळजी घेऊन आपण दिवे लावतो आणि भाविकांनी दिलेला सगळ्या फराळापासून हा अन्न गणपती बाप्पाच्या परंपरेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे अर्पण केला गेलेला। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।